रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर करण्यासाठी लागणारे साहित्य 2 कप पाणी, 1 पालकाची जुडी, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा बेसन, पाणी, मीठ, 2 चमचे बटर, 1 चमचा कसुरी मेथी, 250 ग्रॅम पनीर। गरम पाण्यात पालक, हिरव्या मिरच्या शिजवून घेत याची प्युरी तयार करायची। आता गरम तेलात जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा। आता त्यात लसूण पेस्ट, धणेपूड, तिखट आणि बेसन भाजून घेत यात तयार केलेली पालकाची प्युरी आणि पाणी घालायचं। आता यात चवीप्रमाणे मीठ, बटर, कसुरी मेथी आणि पनीर घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झालं आपलं रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर तयार। सगळ्यात आधी इथे पॅन मध्ये मी 2 कप पाणी गरम करून घेतीये। पाण्याला उकळी आली की पुढची स्टेप करते। तर आपण बनवतोय पालक पनीर। इथे पाण्याला उकळी आलेली आहे। पालक शिजवताना खूप सारं पाणी वापरायचं नाही, कारण काय होतं पालकाच्या पानांचं अर्क त्या पाण्यात उतरतो। खूप पाणी टाकलं तर ते वाया जातं। ते टाळण्यासाठी कमीत कमी पाणी वापरायचं पालक शिजवताना। आता यामध्ये आपण घालूयात पालकाची पानं, जी मी स्वच्छ धुवून घेतली आहेत निवडून। सो हे आत्ता जरी खूप वाटलं तरी शिजले की पालक एकदम श्रिंक होतो, लहान होतो। यावर घालायचे 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि 5 मिनिट आपण पालक हा छान शिजवून घेणार आहोत। ओव्हर कुक करायचं नाहीये। आता जेमतेम 5 मिनिटं झालेली आहेत। गॅस बंद करते मी। तुम्ही बघू शकाल पालक असा खूप मशी झालेला नाहीये, त्याचं टेक्स्चर आहे तसंच आहे। आता 5 मिनिट आपण हे या गरम पाण्यातच पालक ठेवणार आहोत आणि मग मिक्सरमध्ये काढून याची पेस्ट करून घेऊ। आणि आता हा पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे, याची प्युरी बनवून घेऊयात आपण। चला तर हे मस्त ब्लेंड झालेलं आहे। तुम्ही बघू शकाल छान अशी प्युरी बनवून तयार आहे। तर आता पालक पनीर बनवूया। 2 चमचे तेल गरम केलेले आहे, त्यामध्ये जाईल जिरं। जिरा छान फुललं की यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा। कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मध्यम आचेवर साधारण 7 ते 8 मिनिट हलकासा सोनेरी रंग येऊस्तोवर परतून घेऊया। इथे तुम्ही बघू शकाल कांद्याला मस्त असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण घालूयात 1 चमचाभर लसूण पेस्ट आणि हे व्यवस्थित मिक्स करून 1-2 मिनिट आपण छान परतून घेऊया। लसूण परतून झाला की कांद्यामध्ये घालायचं 1 चमचाभर धणेपूड, चमचाभर लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला। हे सगळे सुके मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि आणखी 1 ते 2 मिनिट छान परतून घेऊया। मसाले परतून झाले की सगळा मसाला, कांदा मसाला तव्याच्या एका बाजूला करून घ्यायचा। तव्याच्या मधोमध बेसन घालायचं चमचाभर आणि बेसनही मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट हलकसं भाजून घ्यायचं। बेसनमुळे काय होतं ना, पालक पनीरला क्रीमी टेक्स्चर यायला खूप मदत होते। भाजलेलं बेसन कांदा मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायची आहे पालक प्युरी आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी यामध्ये घालूयात थोडंसं पाणी आणि मिक्स करायचंय। आहा, आणि तुम्ही बघू शकाल मस्त असा हिरवा कच्च रंग आलेला आहे। तर यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ, त्याचसोबत 2 चमचे बटर जे की ऑप्शनल आहे आणि 1 चमचाभर कसुरी मेथी। कसुरी मेथी हातामध्ये क्रश करून घालायचं, म्हणजे त्याचा स्वाद छान रिलीज होतो। मग हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये घालूयात 250 ग्रॅम पनीर। पनीर घातल्यावरही हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे छान असं मिक्स करून झालं की हे पालक पनीर झाकण न ठेवता साधारण 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घ्यायचं। आणि इथे पालक पनीर आपलं बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकाल मस्त दिसतंय, छान याला हिरवागार रंग आलेला आहे, जबरदस्त।